शनिवाराला नवरात्री आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। सो तुम्ही नवरात्री तर सेलिब्रेट करतच असाल, दांडिया आणि गरबा तर तुम्ही खेळतच असाल, आणि जे खेळत नसतील त्यांनी त्यांच्या आसपास असे काही अनुभव तो बघितलेच असतील की जे अतरंगी आहेत पण खूप मजेशीर आहेत। असेच काही अतरंगी आणि मजेशीर कॅरेक्टर मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे। चला तर मग पाहूया नवरात्रीत पाहायला मिळणारे लोकांचे प्रकार। अति उत्साहित लोक, ओव्हर एक्साइटेड पीपल, आणि ही लोक ना तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळतात। ऍक्च्युली ह्या लोकांचा प्रॉब्लेम हा असतो की ह्यांच्यासाठी नवरात्री ही वर्षात नाही आयुष्यातच पहिल्यांदा येते आणि त्यांना कधी नाचायला मिळालेलंच नसतं। त्यामुळे ते असे नसतात की त्यांच्या आयुष्यभराच्या डान्सचा कोटा ते 9 दिवसात कंप्लीट करतात। दी कॅमेरा पोजेस ह्या कॅटेगरी मध्ये अशी लोक येतात जे स्पॉट दिसला नाही की दांड्या खेळायला सुरू, कॅमेरा दिसला नाही की फोटो काढायला सुरू। ह्यांच्यासाठी ना स्पॉट्स आणि व्हिडिओज हे फक्त आणि फक्त स्वतःचा शो ऑफ करण्यासाठी। सेल्फी, ऍक्शन पॅक गरबा ह्या कॅटेगरी मधली लोक असतात ना ती खूप 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 डेंजरस असतात। अशा लोकांपासून सावध राहा आणि त्यांच्या आसपास सुद्धा भटकू नका। ते कुठून पण पाय मारू शकतात, कुठून पण हात मारू शकतात आणि त्यांच्यासाठी फक्त एक भारी वेपन असतं, हे ह्या वेपनने ते कोणाचाही संहार करू शकतात। आणि एक महत्वाची गोष्ट, ह्या कॅटेगरी मध्ये मी पण बोलते। गाइस, दी परफेक्ट मॅच मेकर ह्या कॅटेगरी मध्ये अशी लोक येतात जी दांडिया आणि गरबा ह्यासाठी खेळायला येतात की त्यांना त्यांचा परफेक्ट लाईफ पार्टनर मिळावा। आणि ह्या कॅटेगरी मध्ये फक्त मुलंच नाहीये, मुली सुद्धा येतात बरं का। 9 दिवसामध्ये मुलगा किंवा मुलगी कशी पटवावी ह्याचं त्यांनी कम्प्लिटली एज्युकेशन घेतलेलं असतं। आणि मुली तर मुलांना नाचताना ह्यासाठी पाहतात कारण आयुष्यात पुढे त्यांना आपल्या तलावर नाचवता येईल। आयुष्यपत काय टमय रे, कुठे रे? अरे ती पण ती लालवली आहे ना तिच्या राईट साईडला, कडक आहे रे, MMS काल तर मग आज कुठं रे? साल्या माझी बहीण आहे ती। अब ती कशी रे? लव्ही डव्ही कपल्स किती गोड असतात ते। ह्या कॅटेगरी मधली लोक ना असे गरबा खेळतात, असे दांडिया खेळतात की अख्खी दुनिया त्यांच्या पुढे काहीच नसते। हे त्यांच्यातच बिझी असतात आणि बाकीच्या सगळ्यांना विसरून जातात। एका कोपऱ्यात एका साइड मध्ये त्यांचा गरबा आणि दांडिया चालूच असतो। सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, त्यांच्या फ्रेंड्सना शेअर करायला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, कमेंटमध्ये मला हे कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि तुमच्याही आसपास असे काही अनुभव किस्से तुम्ही पाहिले असतील नवरात्रीतले तर तेही मला सांगा। आणि प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो हसत रहा, मजेत रहा, and till then keep smile.